तर आज आपण पाहणार आहे की इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, तुमच्या मोबाईलची कोणतेही सोशल मीडिया ॲप असो किंवा मोबाईलची गॅलरी ती किती सेफ आहे. तुम्ही फोटोज, व्हिडिओ, तुमच्या ज्या काही गोष्टी असतात त्या खरोखर सेफ आहेत का नाहीत, सगळं काय आज डिटेल्समध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. बऱ्याचशाच जणांना माहिती झाला असेल की इंस्टाग्राम, त्यानंतर फेसबुक म्हणा, यूट्यूब म्हणा, त्यानंतर आपली गॅलरी, मेन गोष्ट असते गॅलरी सगळे आपण फोटो सेव्ह केले असतात. हे संपूर्ण फोटो आहेत ते सेव्ह करतो आपण. त्यानंतर कोणत्या एखाद्या जी वेबसाईट असते किंवा कोणती तुम्हाला माहिती असेल गुगल ड्राईव्हचे जे फाईल्स असतात, जशा पद्धतीने तुम्हाला माहिती असेल बरेचशा थर्ड पार्टी ॲप असतात, याच्यावर सुद्धा आपण काय करतो स्टोरेजसाठी काय काय इमेज, व्हिडिओज आहेत ते सेव्ह करून ठेवतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या खरोखर जी काही आहेत ह्या सिक्युअर आहेत का नाही 2025 मध्ये. कारण की तुम्हाला आता सध्या माहिती झालं इंस्टाग्रामवर जे की तुम्ही पोस्ट करता जे काही फोटोज, व्हिडिओज असतात या पूर्णपणे सेफ राहू शकतात का नाही, सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. सगळ्यात पहिले तर मेन गोष्ट आमची तुमच्या मोबाईलची गॅलरी जी की असते. तुम्हाला वाटत असेल 99% लोक असे आहेत की त्यांची फोटो जी की असतात ते गॅलरी सगळ्यांचे सेव्ह होतात. बरेचसे लोक जे की असतात ते गुगल ड्राईव्हला सेव्ह करतात किंवा कोणते थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करतात. त्यात व्हिडिओ जी की तुम्हाला त्यात फ्रीमध्ये 1 GB स्टोरेज, 2 GB स्टोरेज अशामध्ये ते ॲप देतं. त्यात तुम्ही फोटोज, व्हिडिओ सेव्ह करता. पण मेन गोष्ट आहे तुमचे फोटो सेफ राहतील का, तर मी खात्रीचा सांगू शकतो की कोणते थर्ड पार्टी ॲपवर जर टाकले तर नो गॅरंटी आहे. कारण की थर्ड पार्टी ॲपवर जर ते टाकले असतील तर ते फोटो आहे ते तुमच्या ॲक्सेस असतो, तुम्ही जी काही सगळं परमिशन देऊन ते फोटो बाहेर लीक होऊ शकतात, ह्या गोष्टी घडू शकतात. दुसरी मेन गोष्ट सांगतो तुमच्या गॅलरीतले फोटोज, व्हिडिओ सेफ आहेत का, तर मी एक गोष्ट सांगतो ह्याची गॅरंटी कोणी सुद्धा देऊ शकत नाही. आता सध्या तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवर काय ट्रेंड चालू ते विषयी आपण बोलू शकतो कारण की यूट्यूबची पॉलिसी आहे. ओके, पण मेन गोष्ट सांगतो तुमचे जे काही व्हिडिओज असतील, फोटोज असतील, ज्या काही गोष्टी असतील ते आता सेफ पण नाहीत. कारण की तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही काय करता कोणते थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करतात. जसं की बरेचशाच लोकांचं कसं असतं की कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटवर जायचं किंवा कोणतेही थर्ड पार्टी ॲप डाउनलोड केल्यानंतर ती परमिशन मागते, परमिशन आपण अलाव करतो. ज्या काही परमिशन देतो त्या परमिशन दिल्यानंतर काय होतं की तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस जे की थर्ड पार्टी ॲप्स असतात, वेबसाईट असतो त्यांच्याकडे जातो आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या ॲक्सेस करू शकतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डार्क वेब जी की मागल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी भेटलो, डार्क वेब ही वेबसाईट आहे तुम्हाला माहिती असेल बाहेरच्या देशात चालते, आपल्या भारतात ही चालत नाही कारण की भारतात अलाव करत नाही, पण बाहेरच्या देशात चालते. याच्यावर तुमचे फोटोज असतील, काही व्हिडिओज असतील ते तुमचे सेल केले जातात. त्यानंतर ब्लॅकमेल ह्या गोष्टी चालू होतात. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट काय तुमचे प्रायव्हेट व्हिडिओज, फोटो जे काय असतील तर पहिली तर गोष्ट आहे त्याला तुम्ही सिक्युअर एखाद्या फोल्डरमध्ये ठेवू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईट असो किंवा थर्ड पार्टी ॲप असेल हे तुम्ही डाउनलोडच करू नका. आता सध्या इंस्टाग्रामवर जो ट्रेंड सुरू आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता कशा पद्धतीतून, कारण की तुमचे प्रायव्हेट जे व्हिडिओज असतात, बरेचसे जणांचे फोटोज असतात हे बाहेर लीक केले जाऊ शकतात. दुसरी गोष्ट असते की डार्क वेब जी की असते, तुम्हाला सुद्धा बरेचसे जण वेबसाईटमध्ये हे वेबसाईटचा काही संबंध नसतो. हे काय करतात की तुमचे फोटोज, व्हिडिओज आहेत तो व्यक्ती जो की असतो तो वेबसाईटवर टाकतो, सेल करतो, तो पैसे कमवून मोकळा होतो. पण महत्त्वाची गोष्ट असते तुमचे व्हिडिओज, फोटो बाहेर व्हायरल होतात. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट काय असते की तुम्ही इतर कोणत्याही सोशल मीडियावर जर फोटोज, व्हिडिओज जर अपलोड करत असाल तर तुमचं जे काही अकाउंट असेल ते प्रायव्हेट करू शकता. दुसरी गोष्ट फेसबुकवर जर तुम्ही अपलोड केले तरी सुद्धा तुम्ही प्रायव्हेट करू शकता. पण हे सेफ राहतील का नाही याची गॅरंटी आता थोडीशी कमी आहे. कारण की आता सध्याच्या एका प्रकरण जे की तुम्हाला माहिती असेल जे की काही गोष्टी चालू होते इंस्टाग्राम त्याच्यानुसार. पण महत्त्वाचा गोष्ट तुम्हाला सांगतो कसं असतं की अशा पद्धतीने तुमचं जे जर समजा तुम्ही एका थर्ड पार्टी वेबसाईटवर जर गेला किंवा थर्ड पार्टी ॲपवर जर गेला आणि तिथून जर तुम्ही कोणती समजा एखादा ॲक्सेस देतो आपण, कॅमेरा ॲक्सेस देतो, गॅलरी ॲक्सेस दिल्यानंतर त्यानंतर तुमचे जे काही फोटोज, व्हिडिओज आहेत ते बाहेर लीक होऊ शकतात. पण महत्त्वाची गोष्ट असते की थर्ड पार्टी ॲप तुम्ही डाउनलोड कशासाठी करता, अजिबात तुम्ही करू नका. करायचे असेल तर तुमचे फोटोज, व्हिडिओज आहेत ते सेफ दुसऱ्या फोल्डरमध्ये तुम्ही करून देऊ शकता. आणि जर डाउनलोड केली आणि ती जर तुमच्या जीमेलचा ॲक्सेस किंवा दुसऱ्या गोष्टी कोणत्या ॲक्सेस मागत असेल तर आत्ताच ती ॲप आहे ते अनइन्स्टॉल करा. कारण की आत्ता सध्या तुमच्या हातात काही सुद्धा नाही, तुमचा संपूर्ण मोबाईल आहे तो कोणताही व्यक्ती तो ॲक्सेस करू शकतो. असं नाही, कारण की कोण ना कोण थर्ड पार्टी ॲप आहे ते डाउनलोड करतोच. कारण की छोट्या मोठे तुम्हाला माहिती असेल जी की व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअप थर्ड पार्टी ॲप असतं. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला देत, जसं की स्टेटस डाउनलोड करा किंवा कोणत्या गोष्टी असतात त्या थर्ड पार्टी ॲपमध्ये थोडेसे फीचर ज्यादा भेटले की लोक काय करतात ते डाउनलोड करतात. पण ते डाउनलोड करण्यामाग तुमचा जे की सगळ्यात मोठा जो स्कॅम होऊ शकतो. दुसरी गोष्ट फोटोज, व्हिडिओज बाहेर लीक होऊ शकतात, ह्या गोष्टी करतात. त्यानंतर इन्स्टंट सुद्धा थर्ड पार्टी ॲप आहे. बऱ्याचशाच अशा थर्ड पार्टी मार्केटमध्ये ॲप्स आहेत. याच्यामुळे फोटोज, व्हिडिओज आहेत ते तुमचे बाहेर लीक होतात. याच्यामुळे तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी कोणती लिंक सेंड केली समजा तुम्हाला तर त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. बरेचसे लोक जी काय लिंक पाठवल्यानंतर क्लिक करतात. क्लिक केल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो की एखादा व्हायरस होतो तुमच्या मोबाईलमध्ये येतो. त्यानंतर दुसरी गोष्ट
तुमचं व्हॉट्सअप हॅक होतो, इन्स्टा हॅक होतो, ह्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या हॅक होतात. याच्यामुळेच हा मोठा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, कोणतीही थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करू नका. जर तुम्हाला माहित नसेल तर कोणतीही जी काही अनोळखी व्यक्तीने तुम्हाला लिंक पाठवली किंवा थर्ड पार्टी कोणती लिंक जर असेल तर याच्यावर जर चुकून सुद्धा ते क्लिक करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.